जलदान विधी. जर तुम्ही बौद्ध असाल तर तुमच्याही घरात कधी ना कधी हा कार्यक्रम झालाच असेल. पण याचा नक्की अर्थ काय आणि आपण तो का करतो हे बहुधा सगळ्यांनाच माहिती नसतं. या विधीमध्ये आपण एका तांब्यात पाणी घेऊन ते ताटात सोडताना बघितलं असेल. तुम्हाला वाटतं का की फक्त ताटात पाणी सोडल्याने पूर्वजांना शांती मिळते? नाही. बुद्धांची शिकवण यापेक्षा खूप खोल आहे. बुद्ध म्हणतात, पुण्य हवेत तयार होत नाही, त्यासाठी आधी दान द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही भिक्खू संघाला किंवा गरजूंना दान देता तेव्हा तुमच्या मनातील त्यागामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पुण्य तयार होतं आणि हेच पुण्य पूर्वजांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिरोकुड्डसुत्तत एक पद्धत दिली आहे. तिथे बुद्ध म्हणतात, यथावारी वहापुरा परिपुरेंती सागरम एवमेव इतो दिन्नम पेतान उपकंपती. म्हणजेच ज्याप्रमाणे पाण्याने भरलेले ओहळ नद्यांना भरतात आणि नद्या सागराला जाऊन मिळतात, अगदी तसंच आपण इथे दिलेले दान त्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं. आणि हे समर्पित करताना आपण म्हणतो, इदम मे ज्ञातिनो होंतु सुखिता होंतु ज्ञातयो. म्हणजेच मी केलेले हे पुण्यकर्म माझ्या अज्ञात नातेवाईकांना मिळो आणि ते सुखी होत. त्यामुळे पाणी हे फक्त त्या पुण्यप्रवाहाचं माध्यम आहे. खरी प्रेरणा आहे ती स्वतःच्या हाताने सत्कर्म आणि दान करण्याची. नमो बुद्धाय.